नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? बघा, महाराष्ट्राची बघा किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाराष्ट्राची बघा किनारपट्टी ही कोकण किनारा या नावाने ती ओळखली जाते। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा पहा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पंडिता बघा रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना ही केलेली आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतमाला परियोजना बघा यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्याशी या ठिकाणी संबंध आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा, श्रीकांत किदंबी बघा हा लोकप्रिय खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, खडकामधील बघा खनिजाची विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्ष होय? खडकामध्ये बघा खडकामधील खनिजाचं विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्ष होईल? बघा, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, खडकामधील खनिज या ठिकाणी विघटन होणे म्हणजेच बघा रासायनिक अपक्षय। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही वनरक्षक भरतीची बघा तयारी करत असाल, तर या ठिकाणी आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण बॅच आलेली आहे। बघा, बॅचचं नाव पहा, वनरक्षक बॅच सन 2025। बघा, यामध्ये बघा वने आणि पर्यावरण या विषयाचं या ठिकाणी आपली ही बॅच राहणार आहे। बघा, नवीन या ठिकाणी आपल्याकडे बॅच ही चालू झालेली आहे। बघा, या बॅचचे बघा वैशिष्ट्य पहा, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असेल, सर्व विषयाचे बघा रेकॉर्डेड लेक्चर असेल, टेस्ट सिरीज असेल, ई बुक नोट्स या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल राहणार आहेत। बघा, व्हिडिओ डाउनलोड सुविधा या ठिकाणी आपल्याकडे राहणार आहे। आणि बघा, प्रत्येक बघा आपला जो काही क्लास असेल, डिजिटल या ठिकाणी बोर्डवर आपल्या ठिकाणी क्लास हा चालणार आहे। आणि बघा, लेक्चर्स आपले बघा अनलिमिटेड, तुम्ही किती वेळ या ठिकाणी आपले लेक्चर हे पाहू शकणार आहात। बघा, विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण बॅच आहे। बघा, या ठिकाणी बघा फक्त आणि बॅचची बघा फीस आपल्याकडे बघा या ठिकाणी फक्त 1000 रुपयामध्ये वर्षभर या ठिकाणी चालणारी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे। बघा, या ठिकाणी नंबर आहे आपल्याकडे बघा 8010 45 77 60। बघा, सर्वांनी या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि बघा या बॅचमध्ये सर्वांनी या ठिकाणी एनरोलमेंट करायचं आहे। खूप महत्त्वपूर्ण बॅच आहे, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, या बॅचची लिंक आपल्या व्हिडिओच्या बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, लिंकला सर्वांनी क्लिक करून तुम्ही जॉईन बॅच करू शकणार आहात। प्रश्न क्रमांक 7 बघा, चेन्नई येथील बघा भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणती पुळण आहे? बघा, भारतामधली बघा सर्वात लांब पुळण बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मरीना ही भारतामधली सर्वात लांब ती पुळण आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? बघा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? बघा, ग्रामीण वस्तीमध्ये बघा प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय या प्रकारचा व्यवसाय असतो। प्रश्न क्रमांक 9 बघा, सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? बघा, सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणते हवामान हे सर्वात जास्त उपयुक्त असते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर दमट बघा हवामान हे सुती कापड उद्योगासाठी सर्वात या ठिकाणी उपयुक्त असलेलं हवामान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय बघा शास्त्रज्ञाची पहिली तुकडी अंटार्क्टिका या ठिकाणी खालीलपैकी केव्हा पोहोचली होती?
बघा या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। 9 जानेवारी सन 1982 रोजी पहा भारतीय बघा शास्त्रज्ञ पहिली तुकडी अंटार्क्टिका या ठिकाणी पोहोचली होती। प्रश्न क्रमांक 11 बघा भारतीय हरित क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहे? बघा हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये बघा रिपीट होणारा प्रश्न आहे। बघा भारतीय हरित क्रांती जनक खालीलपैकी कोण आहेत? बघा डॉक्टर MS स्वामीनाथन बघा हे भारतीय हरित क्रांती या ठिकाणी जनक आहेत। प्रश्न क्रमांक 12 बघा 19 जुलै सन 1969 बघा देशामध्ये बघा प्रमुख एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा 19 जुलै सन 1969 बघा देशामध्ये बघा एकूण 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला लागून आहे? बघा महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला लागून आहे? बघा महाराष्ट्राची बघा सर्वाधिक बघा ही सीमा मध्य प्रदेश या राज्याला ती लागून आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तर यांना पीक कर्ज या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 15 बघा मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर लसीकरण यांच्या संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण किनारपट्टीस बघा समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा कोकण किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा कोकण किनारपट्टीच्या बघा भागाला बघा लागून या ठिकाणी असलेल्या भागाला बघा खलाटी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची संज्ञा आहे? बघा चेकमेट बघा ही संज्ञा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बुद्धिबळ या खेळासंबंधीची संज्ञा आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा नदी आहे आणि जिल्हा आहे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा गोदावरी नाशिक या ठिकाणी बरोबर आहे, बिंदुसरा बीड बरोबर आहे, इंद्रायणी अहमदनगर बघा गोदावरी नांदेड बरोबर आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी राहील। बघा प्रश्न क्रमांक 20 बघा महाराष्ट्राचे बघा एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर महाराष्ट्राचे बघा एकूण कृषी हवामान विभाग तर 9 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा चले जाव चळवळ सन 1942 बरोबर आहे, असहकार चळवळ सन 1920 बरोबर आहे, पुणे करार सन 1932 बरोबर आहे, तर सविनय कायदेभंग चळवळ सन 1935 या ठिकाणी चुकीची जोडी राहील। बघा सविनय कायदेभंग चळवळ सन 1930 ची ती चळवळ होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार माफीचा अधिकार आहे? बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार राष्ट्रपतींना माफीचा म्हणजेच दयेचा अधिकार हा प्राप्त आहे? बघा राष्ट्रपतींचा बघा दयेचा अधिकार कलम 72 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा पाचगणी बघा हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी बघा हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पाचगणी बघा हे सातारा या जिल्ह्यामधलं या ठिकाणी पर्यटन ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कान्हा तर राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्योटो प्रोटोकॉल हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल बघा हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील वातावरणामधला बदल यांच्या संबंधीचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा डेव्हिड बेकहम हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा डेव्हिड बेकहम पहा तर या ठिकाणी फुटबॉल या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात? बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात?
बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा कापसामध्ये या ठिकाणी बघा तंतुमय या ठिकाणी मूळ असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाजीपूर बघा राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. दाजीपूर बघा राधानगरी बघा हे अभयारण्य कोणत्या एका प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा ते गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी काय आहे? कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी काय आहे? बघा कॉपर बघा या ठिकाणी मोरचूत हे कॉपर सल्फेटचं या ठिकाणी मराठी नाव आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा घाट आहे? कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणारा तो घाट आहे? कुंभार्ली घाट. बघा कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुर्रा मेहसाणा सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत? मुर्रा मेहसाणा सुरती या खालीलपैकी कशाच्या जाती आहेत? बघा या ठिकाणी म्हैस यांच्या या ठिकाणी जाती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा अलिबाग कलिंगड बघा सांगली द्राक्ष वसई केळी राजेवाडी संत्री या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा अलिबाग बघा हे ठिकाण या ठिकाणी कलिंगड बघा या ठिकाणी बरोबर आहे. सांगली द्राक्ष बरोबर आहे. वसई केळी बरोबर आहे. तर राजेवाडी संत्री बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपली चुकीची जोडी राहील. प्रश्न क्रमांक 34 बघा 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या बघा या ठिकाणी अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या विकारी बघा शब्दाला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील उभयनवी अव्यय या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणतं बघा बलाचं एकक आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. बलाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा बलाचे एकक बघा न्यूटन तर हे बलाचे या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे? बघा सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच ॲनाटॉमी बघा हे शास्त्र सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे? सेन्सेक्स बघा हे खालीलपैकी काय आहे? बघा सेन्सेक्स बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. शेअर बाजार निर्देशांक ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा कप आहे? आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा कप आहे? बघा आगा खान बघा हा कप तर या ठिकाणी हॉकी या खेळासंबंधीचा तो कप आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा झोंबी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील आनंद यादव झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सरदार वल्लभभाई पटेल बघा हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजवाड्यांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला बघा राजवाड्यांचं शहर म्हणून बघा खालीलपैकी कोणत्या एका शहराला ओळखले जाते? बघा राजवाड्यांचं बघा शहर म्हणून तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कोलकाता बघा हे शहर राजवाड्यांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. बघा 26 जानेवारी सन 1950 ला पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीला बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राष्ट्रपतीला बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा तो अधिकार बघा संस्थेला ठिकाणी तो अधिकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान बघा खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाचा नेता असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा पंतप्रधान हा लोकसभेचा या ठिकाणी नेता असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेच्या बघा सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा महाराष्ट्राच्या बघा विधानसभेचे बघा सदस्याची एकूण संख्या बघा 288 ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा संवाद कौमुदी या पाक्षिकामधून बघा सती प्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? बघा हा IMP प्रश्न आहे बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. संवाद कौमुदी या पाक्षिकामधून बघा सती प्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? बघा राजाराम मोहन यांनी पहा संवाद कौमुदी या पाक्षिकामधून बघा त्यांनी सती प्रथेविरुद्ध त्यांनी लिखाण हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सतीश धवन बघा हे अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सतीश धवन बघा हे अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सतीश धवन बघा हे अंतराळ केंद्र पहा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राळेगण सिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या एका तालुक्यामध्ये आहे? बघा राळेगण सिद्धी बघा श्री अण्णा हजारे यांचं गाव बघा या ठिकाणी पारनेर या तालुक्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये बघा सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादन महाराष्ट्रामध्ये अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता पदार्थ हा वितळताना आकुंचन पावतो? बघा खालीलपैकी कोणता पदार्थ हा वितळताना आकुंचन पावतो? बघा वितळताना आकुंचन बघा या ठिकाणी काच. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बालकवी असे खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बालकवी बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला बालकवी असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बघा बालकवी या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? बघा पाण्याचा बघा गोठणबिंदू हा बघा 0 सेल्सिअस बघा या ठिकाणी पाण्याचा या ठिकाणी गोठणबिंदू असतो. प्रश्न क्रमांक 54 बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? राधानगरी हे धरण बघा राधानगरी बघा हे भोगावती या नदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदीच्या कामासाठी बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हे बघा महाराष्ट्रामध्ये बघा चांदीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी हुपरी बघा हुमरी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हे हुपरी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुपरी बघा हे ठिकाण बघा चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेल्या ते ठिकाण हुपरी. प्रश्न क्रमांक छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा वनरक्षक भरती बघा अतिसंभाव्य बघा या ठिकाणी 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच IMP PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.